खडकवासला धरणामधून करण्यात येणारा पाण्याचा विसर्ग वाढवला, परिसरामधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा। सिंहगड रोड परिसरामधील एकतानगर परिसरामध्ये साचलं होतं छातीपर्यंत पाणी। एकतानगरमध्ये बोटीद्वारे बचाव कार्य, बहुमजली इमारतींच्या बेसमेंटमध्ये पाणी शिरल्यानं नागरिक अडकले। सिंहगड रोड परिसरामधील एकतानगर परिसरामध्ये इमारतींच्या बेसमेंटला असलेल्या घरांमध्ये पाणी शिरल्यानं स्थानिकांचं प्रचंड नुकसान। पूर्वसूचना न देता रात्री पाणी सोडल्यानं संताप। पुण्याच्या एकतानगरमध्ये अजित पवारांकडून पूर परिस्थितीची पाहणी। याच भागामध्ये अनेक घरांमध्येही पाणी शिरलं। पूर पाहण्यासाठी पुणेकरांची झेड ब्रिजवर गर्दी। एबीपी माझाच्या बातमीनंतर प्रशासनाकडून कारवाई। मुंबई, ठाणे, पालघरला उद्या ऑरेंज अलर्ट, तर रायगड जिल्ह्यासाठी हवामान विभागाचा रेड अलर्ट। सातारा जिल्ह्यामध्ये उद्या रेड अलर्ट, जिल्ह्यातील सर्व शाळांना सुटी जाहीर। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय। अंबरनाथच्या प्राचीन शिव मंदिरामध्ये शिरलं वालधुनी नदीचं पाणी। शिवलिंगही पाण्याखाली गेलं, परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा। पवना नदीलगत वसलेलं पिंपरी चिंचवडमधील मोरया गणपती मंदिर परिसरात शिरलं पाणी। नदीलगतच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा। कोल्हापुरात पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी गाठली। राधानगरी धरणाचे 5 दरवाजे उघडले, तर जिल्ह्यातले 83 बंधारे पूर्णपणे पाण्याखाली। कोल्हापूर रत्नागिरी मार्ग बंद। पिंपरी चिंचवड शहराचे तहान भागवणाऱ्या पवना धरण क्षेत्रात रेकॉर्ड ब्रेक पाऊस। गेल्या 12 तासांमध्ये धरण क्षेत्रामध्ये 374 मिलीमीटर पावसाची नोंद। पवना धरणाच्या पाणी साठ्यामध्ये 12 तासांमध्ये तब्बल 10% वाढ। मुसळधार पावसामुळे पुण्यामधील भीमाशंकर परिसरामध्ये दरड कोसळली। भीमाशंकरला जाणारी वाहतूक बंद, कोणतीही जीवितहानी नाही। मुसळधार पावसामुळे ताम्हणी घाटामध्ये दरड कोसळली, एकाचा मृत्यू। दरड कोसळल्यानं पुणे कोलाड महामार्ग बंद। पोलीस, प्रांत अधिकारी, तहसीलदार यांची दुर्घटनास्थळी भेट। मध्य रेल्वेवरील वाहतूक उशिरानं। घाटकोपर ते विक्रोळी दरम्यान फास्ट्रॅकवरती तांत्रिक बिघाड झाल्यानं मार्ग बदलला। तुफान पावसामुळे समुद्राला उधाण। मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये उंच लाटा। वसई विरारमध्ये पावसाचा जोर कायम। नालासोपाऱ्यामधील गालानगर, आचोळे रोड, तुळिंज, नागेंदास पाडा, गास, टाकीपाडा, निळमोरे तसंच विरारमधील बोईंज, जुनं विवा कॉलेज या ठिकाणी रस्त्यावर पाणीच पाणी। ठाणे शहरामधल्या घोडबंदर रोडवर पाणी तुंबलं। नदी नाले तुडुंब भरले। कापूरबावडी, वंदना सिनेमा, मानपाडा आणि मार्केटसह सखल भागात पाणी साचलं। पुण्याच्या सिंहगड रोडवरील इमारतीच्या पहिल्या मजल्यावरती पाणी शिरलं। जवानांनी ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं। मुसळधार पावसामुळे ठाण्याच्या मुंब्रा भीमनगर भागातील रस्ता खचला। ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं धोकापट्टी लावण्यात आली। ठाणे जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्याशी संवाद व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला। पूर परिस्थितीचा आढावा। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांपैकी 4 तलाव भरले। विहार आणि मोडक सागर तलाव ओसंडून वाहू लागल्यानं मुंबईकरांना दिलासा। सर्व तलावांमध्ये एकूण क्षमतेच्या 66.77% पाणी साठा। मिठी नदी धोकादायक पातळीजवळ। कुर्ल्याच्या क्रांतीनगर भागातील वसाहतींना सतर्कतेचा इशारा। सध्या नदीची पातळी 2.6 मीटरवर। भिवंडीमध्ये सकाळपासून जोरदार पाऊस। शहर आणि ग्रामीण भागाला जोडणाऱ्या कामवारी नदीच्या पाणी पातळीत वाढ। नदीकाठच्या झोपडपट्ट्यांना सतर्कतेचा इशारा। भिवंडीमध्ये पावसाची संततधार। भातसा नदीवरील वालकस पूल पाण्याखाली। वालकस, बेहरे या गावातील हजारो नागरिकांचा संपर्क तुटला। जोरदार पावसामुळे उल्हासनगरच्या वालधुनी नदीला पूर। नदीकाठच्या अनेक घरांमध्ये पाणी शिरलं। बदलापुरातील उल्हास नदीनं ओलांडली धोक्याची पातळी। वांगणी परिसरामधील रस्ता पाण्याखाली। पावसाचा जोर कायम राहिल्यास रेल्वे रुळावर पाणी साचण्याची शक्यता।
मुंबई आणि पुणे दरम्यान धावणाऱ्या काही एक्सप्रेस रद्द. डेक्कन क्वीन, प्रगती एक्सप्रेस आणि इंटरसिटी एक्सप्रेस आज आणि उद्या धावणार नाहीत. मध्य रेल्वेचा निर्णय. कल्याणमधल्या शिवाजीनगर परिसरामध्ये वालधुनीच्या कडेला असणाऱ्या 200हून अधिक घरांमध्ये पाणी शिरलं. महापालिकेकडून नागरिकांचं स्थलांतर, मात्र संसारोपयोगी साहित्याचं मोठं नुकसान. नाशिकमध्ये धरणाचं पाणी पाहण्यासाठी गर्दी. जीव धोक्यात घालून तरुणांचं फोटो सेशन. मुसळधार पावसानंतर नांदूर मध्यमेश्वर धरणामधून विसर्ग सुरू. कल्याण उल्हास नदीनं इशाऱ्याची पातळी गाठली. कल्याण अहमदनगर मार्ग वाहतुकीसाठी बंद. पालिका तहसीलदार यांच्याकडून नदी किनारी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. कल्याण मुरबाड मार्गावरील रायते पुलावरून पाणी वाहू लागलं आणि त्यामुळे कल्याण मुरबाड रस्ता वाहतुकीसाठी बंद. नाशिक जिल्ह्यामधील इगतपुरी तालुक्यामध्ये पावसाचा जोर कायम. दारणा धरण 81% भरलं. धरणामधून 8,811 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. कोल्हापूर जिल्हा पुन्हा एकदा महापुराच्या उंबरठ्यावर. पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी गाठली. कोल्हापूर रत्नागिरी मार्ग वाहतुकीसाठी बंद. 81 बंधारे पाण्याखाली. कोल्हापुरातील राधानगरी धरण 100% इतकं भरलं. धरणाचे 3 स्वयंचलित दरवाजे उघडले. अलिबागजवळील कुलाबा किल्ला परिसरामध्ये मालवाहू जहाज भरकटलं. JSW कंपनीचं जहाज अचानकपणे बिघाड झाल्यानं बंद पडल्याची माहिती. रायगडमधील हेटवणे धरण ओव्हरफ्लो. धरणाच्या 6 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. रायगडच्या महाड तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस. पूल वाहून गेल्यानं सह्याद्रीवाडी गावचा संपर्क तुटला. पुण्यामधील भिडे ब्रिज परिसरामध्ये विजेचा शॉक लागून तिघांचा मृत्यू. अंडाबुर्जेचा स्टॉल वाचवण्यासाठी गेलेले असताना लागला शॉक. मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर. पुण्याच्या वडगाव शेरीमध्ये स्कूल व्हॅनवरती झाड कोसळलं तर अन्य एक दुचाकीचंही नुकसान. संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यानं टिपली. रिमझिम पावसामुळे नांदेडमधील आसना नदी दुथडी भरून वाहत असल्याचं चित्र. शेतकऱ्यांना दिलासा. नांदेडची तहान भागवणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पाचा एक दरवाजा उघडला. पाऊस थांबला असला तरी खबरदारी म्हणून धरणाचा एक दरवाजा उघडला. लातूरमध्ये संततधार पाऊस. पावसाचा पिकांवर परिणाम. सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत. लातूर जिल्ह्यामधून जाणाऱ्या मन्याड नदीवरील पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतूक बंद. जीव धोक्यामध्ये घालून नागरिकांचा प्रवास. ठाणे शहरामधल्या शिंगाडा तलाव परिसरामध्ये झाड कोसळलं. 2 चारचाकी वाहनांचं नुकसान. भर पावसात अकोल्याच्या रिधोरा गावाजवळ शिवशाही बसला भीषण आग. बसमधील सर्वच प्रवासी खाली उतरल्यानं अनर्थ टळला. नालासोपाऱ्याच्या वाघोली इथे एसटी महामंडळाच्या बसचं चाक निघालं. बसमधील 20 ते 22 प्रवासी सुखरूप. घटनेमुळे मात्र महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा भोंगळ कारभार समोर. मुंबईतल्या पावसामुळे मंत्रालयातील POPचा भाग कोसळला. पत्रकार कक्षातली घटना. बोरिवलीतल्या मागाठाणेमध्ये इमारतीमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग. एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू. 3 जण किरकोळ जखमी. सिटी 60 नंतर या क्षणाची एक महत्त्वाची बातमी, ती म्हणजे मुंबई नाशिक महामार्गावरती वाहतूक कोंडी पाहायला मिळते. महामार्गावरती पडलेले खड्डे आणि उड्डाण पुलाच्या कामामुळे त्या ठिकाणी ही वाहतूक कोंडी झाली आहे. खडवली फाट्यापासून 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत, तर महामार्गावरती वाशिंद ते शहापूर इथे 8 ते 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसतात. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागते.
पुन्हा एकदा पाहणार आहोत सिटी 60. उद्या होणाऱ्या 10वी आणि 12वीच्या पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल. 10वीचा उद्या होणारा पुरवणी पेपर 31 जुलैला तर 12वीचा 9 ऑगस्टला होणार. एसटी पास थेट तुमच्या शाळेत योजनेला उदंड प्रतिसाद. केवळ 12 दिवसात 4,03,294 विद्यार्थ्यांनी घेतले पास. या योजनेमुळे विद्यार्थ्यांना एसटीचे पास थेट शाळेत वितरित करण्यात आले. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय. नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूरमध्ये कांदा महाबँक उभारणार. अणु ऊर्जेच्या साह्यानं कांद्याची नासाडी थांबवणार, सूत्रांची माहिती. माजी सैनिकांच्या कल्याणासाठी महामंडळ स्थापन करणार. मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. तर खारघरमध्ये होणारं विश्रामगृहाचं काम तातडीनं सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. मुंबईत मराठी माणसाला नोकरी नाकारण्याचा प्रयत्न. या विरोधामध्ये शिवसेना ठाकरे गट आक्रमक. माजी नगरसेवक प्रमोद सावंतांनी कंपनीत जाऊन मालकाला झापलं. अनवधानानं प्रकार घडल्याचं मालकाचं उत्तर. एमसीएचे नवनिर्वाचित अध्यक्ष अजिंक्य नाईक मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची घेतली भेट. अनिल देशमुखांच्या फडणवीसांवरील आरोपांनंतर मुंबईमध्ये ठाकरे गट आक्रमक. विविध ठिकाणी ठाकरे गटाचं आंदोलन. गृहमंत्र्यांविरोधामध्ये आंदोलकांची घोषणाबाजी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.